होती. तर ही जी आता चुलीचा ओटा वगैरे बनवला ना मी, ती चूल सारवायची राहिलेली होती म्हणून मी आज ती चूल सारवायला घेतलेली आहे. आणि चूल सारवण्यासाठी मी इथे माती आणली आणि शेण घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून इथे चूल छानपैकी सारून घेत आहे. कारण आपल्याला चुलीवरच्या रेसिपी करायला सुरुवात पण करायची होती ना, म्हणून मग मी आज चूल सारून घेते. आणि चूल ही पूर्ण मातीने सारून घेतल्यानंतरच याच्यावर स्वयंपाक करायचा असतो. तर खूप सुंदर दिसत होती ही सारवल्यानंतर. हे बघा किती छान दिसत आहे. मी आजूबाजूला पण थोडं व्यवस्थित सारून घेतलं भिंतीला. बघा ही झालेली आहे माझी चूल तयार. इथे खूप सुंदर वाटत होतं चुलीकडे बघून. असं वाटत होतं की मी आता स्वयंपाक करावा चुलीवर, पण ती वाळू द्यावं लागते म्हणून मी राहू दिली. आणि त्यानंतर मग इथे वॉलपेपर आम्ही ऑनलाईन बोलवला होता मेशोवरून. तर इथे वॉलपेपर आलेला होता. तर इथं दिशाचं आणि गौरीचं सुरू आहे वॉलपेपर काढणं. तर ह्या दोघी इथे वॉलपेपर काढून राहिलेले आहे आणि भांडण पण करून राहिल्या की मी काढते. गौरी म्हणते मी काढते आणि दिशा म्हणते का मी काढते. तर यांचं सुरू आहे. आणि मग अशा प्रकारे मला गॅसच्या ओट्याला लावायसाठी हा वॉलपेपर बोलवायचा होता, पण तो काही मी ओट्याला लावला नाही. स्टीलची रॅक आहे एक, त्या रॅकमध्येच लावून घेतलेला आहे इथे. तर अशा प्रकारे हा असा वॉलपेपर आला होता गॅसच्या ओट्याला लावण्यासाठी. तर तो काही मला इतका व्यवस्थित नाही वाटला, कारण आपण गॅसच्या ओट्यावर पाणी वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेतो ना, त्यासाठी काही तो बरोबर नाही वाटला. मग मी अशा प्रकारे ह्या रॅकला लावला आणि रॅक अशी आवरून घेतली आहे. बघा कशी वाटत आहे माझी आज आवरलेली रॅक. तर ही अशा पद्धतीनं मी आज ऑर्गनाईज केलेली आहे स्टीलची रॅक भांड्यांची. तर मग मी बाहेर गेली होती भाजीचं वगैरे आणायला. तर आज मार्केट सर्व बंद होतं. मध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मग संध्याकाळी तिकडून परत आल्यावर स्वयंपाक घेतला पटकन करायला, कारण वेळही झाला होता मला. तर मी पटकन इथे कणिक पण भिजवून घेतली, कांदे टोमॅटो चिरून घेतले आणि पापड तळायला घेतलेले आहे. मला आज पापडाची चटणी आणि चुनवड्यांची भाजी करायची होती. तर त्यासाठी मी एक साईडला मसाला भाजत घेतला, कांदा आणि खोबरं आणि टमाटर, लसूण पण निसून घेतला. आणि हे एक साईडला पापड तळून घ्यायला घेतले, कारण पापडाची चटणी करून ठेवली म्हणजे ना अशी आपण केव्हा आपण भाजीला काही नसलं तर चटणीसोबत पोळी जेवू शकतो आणि छान पण लागते. तर आता इथे मी कांदा टोमॅटो ताव्यावर मस्त भाजून घेतला आणि ते मिक्सरातून बारीक करून घेते. त्यामध्ये थोडं बारीक केलेलं भाजलेलं खोबरं पण आहे माझ्याकडे, ते पण टाकून घेतलं. आणि बस एवढेच मसाले, थोडं जिरं कोथिंबीर आणि बस एवढेच मसाले टाकून मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते मिक्सरमधून. तर इथे मसाल्याच्या डब्यामधली चटणी संपलेली होती, ती पण मी काढून घेतली. आणि माझ्याकडे लसूणची पेस्ट आहे चांगली, तर मी इथे तेल एका कढईमध्ये तापवून ठेवलं आणि लसूणची पेस्ट पण घालून घेतली आहे इथं अशा प्रकारे. तर आता जो बारीक केलेला मसाला होता तर तो मसाला पण तेलामध्ये टाकून घेतला. अशा प्रकारे मी आज चुनवड्याची साधी सिंपल भाजी बनवणार आहे. खूप छान झाली होती भाजी, भारी झाली होती, सर्वांनाच आवडली, मस्त टेस्ट झाली होती भाजीची. तर फक्त कांदा खोबरं भाजूनच खोबरं कांदा आणि टोमॅटो भाजून घातलेली ही भाजी आहे. जास्त काही कुठल्याही प्रकारचा मसाला नाही टाकला मी इथे. आणि माझ्याकडे जो कांदा लसूण मसाला आहे तो पण थोडासा टाकून घेतला इथे. तर अशा प्रकारे मस्त तेलामध्ये मसाला होऊ दिला आणि लाल तिखट पण टाकून घेतलं अंदाजे, आणि हळद पावडर धने पावडर सर्व मसाले टाकून घेतले इथे असे. आणि मस्तपैकी तेलामध्ये होऊ द्यायचे आहे हे मसाले. छान छान लालसर तेल सुटेपर्यंत पूर्ण मसाल्याला आपल्याला छान होऊ द्यायचं आहे कढईमध्ये. हे बघा आता इथं तेल सुटत आलं आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकून घेतला आहे मी इथे. त्याने पण छान टेस्ट होते भाजीची, कोणत्याही भाजीला चव येते कांदा लसूण मसाला जर वापरला तर. आणि इथे थोडं चवीनुसार मी मीठ पण थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर हे बघा आता इथं मस्त मसाला असा होत आलेला आहे आपला. आता यामध्ये थोडं जेवढं आपल्याला भाजीला रस्सा लागणार आहे तेवढं थोडं करून पाणी पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मसाल्याच्या पॉटला धुवून मी जे पाणी होतं ते पण टाकून घेतलं यात मसाल्यामध्ये. आणि जेवढं वरून लागणार आहे ते रस्सा तेवढं टाकून घेते.
अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये बेसन, तिखट, मीठ, मसाला सर्व टाकून मी असं भिजवून घेतलं आणि रश्श्याला छान उकळी येईपर्यंत शिजू दिलं. त्यानंतर मग अशा बेसनाच्या हे वड्या करून इथे या रश्श्यामध्ये मसाल्याच्या टाकून घेतल्या आहे. अशी साधीसुधी आपली मसाल्याची चुनवडी झालेली आहे. तर छान होती ही भाजी. जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नसतं, मग आता भाजीचं आपण काय करायचं तर आपल्याला सुचत नाही. आणि उन्हाळ्यात तसे भाजीपाला फार महाग असतो, रोज रोज हिरव्या पालेभाज्या वापरणं शक्य नाही. तर मग आपण अशा प्रकारे चुनवड्याची चविष्ट आणि टेस्टी अशी भाजी करू शकतो. या भाजीसोबत एक पोळी तर कोणीही शिल्लक जेवणार अशी छान होती चवदार भाजी. आणि ही खूप एक पारंपरिक रेसिपी आहे, खूप जुनी आहे. जे आपल्या जुन्या आजी वगैरे सासूबाई वगैरे ज्या होत्या त्या करायच्या अशी रेसिपी. छान होती ही भाजी. आणि त्यानंतर मग मी जे तळलेले पापड होते त्याची चटणी पण इथे बनवून घेतली, बारीक करून घेतले पापड. पटकन एक साईडला पोळ्या करायला घेतलेल्या आहे. इथे पटापट पोळ्या पण लाटून घेते, कारण सर्वांना भूकही लागली होती, सर्वांचा जेवणाचा वेळ झाला होता. आणि माझ्या मुलाला तर केदारला लवकरच भूक लागते, त्याच्यामुळे मी जरा लवकरच स्वयंपाकाला लागत असते आणि वेळच होतो म्हणा उन्हाळ्याचा स्वयंपाक करायला. तर इथे पटापट मी स्वयंपाक करून घेतलेला आहे, पोळ्या, भाजी, भात सर्वांसाठी. आणि हे बघा आता अशा प्रकारे माझ्या पोळ्या करणं सुरू आहे. तर ही ते पोळ्या झाल्यानंतर आपल्या पोळ्याही करून घेतल्या आणि इकडे मला मुलांना जेवायला पण द्यायचं होतं, त्यांची पण जेवायची गडबड सुरू होती. तर वाढून पण दिलं, त्यांना पण जेवायला दिलं आणि माझ्या मिस्टरांना पण वाढून दिलं जेवायला, त्यांनाही भूक लागलेली होती. सर्वांचे जेवणं इकडे जेवणं सुरू होते आणि माझं इकडे स्वयंपाक गरम गरम पोळ्या पण सुरू होत्या. तर इथे गरमी भयानक होत आहे, खूप ऊन तपून राहिली आणि उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे मी पाणी घेतलं प्यायला. हे बघा इथे पापडाची चटणी मी करून ठेवत आहे. हा होता आजचा माझा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. बाय.